या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की गेट ब्रांच म्हणजे काय आणि ब्रांचेस कसं काम करतात. पण त्याआधी आपण बघून घेऊ की सेटअप कसा केलेला आहे. सिंपल सेटअप आहे. आपल्याकडे एक HTML ची फाईल आहे, एक जावास्क्रिप्ट ची फाईल, एक इमेज आहे आणि एक empty readme.md आणि हा पूर्ण कोड मी ऑलरेडी GitHub वरती पुश केलेला आहे. ओके. तर आता आपण बघून घेऊ की गेट ब्रांच म्हणजे काय. व्हॉट इज गेट ब्रांच? A Git branch is like a separate workspace where you can make changes without affecting your main project. म्हणजे गिट ब्रांच एक अशी सेपरेट वर्कस्पेस आहे जिथे आपण आपल्या कोडमध्ये चेंजेस करू शकतो किंवा न्यू कोड क्रिएट करू शकतो विदाउट अफेक्टिंग अवर मेन प्रोजेक्ट. ओके. इट इज लाईक क्रिएटिंग अ कॉपी ऑफ द मेन प्रोजेक्ट अँड एक्सपेरिमेंटिंग ऑन दॅट कॉपी. म्हणजे आपल्या मेन प्रोजेक्टची कॉपी क्रिएट करणे आणि त्या कॉपीवरती एक्सपेरिमेंट करणे. ठीक आहे. आता जो हा गेट ब्रांचचा कन्सेप्ट आहे तो आपण व्यवस्थित एका इमेजच्या मदतीने समजून घेऊ. ओके. सो आपल्याकडे इथे एक मेन ब्रांच आहे. मेन ब्रांच ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट क्रिएट होते जेव्हा आपण आपला कोड गिटहब वरती पुश करतो. ओके. सो लेट्स से आपल्याला एक प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याकडे 3 ते 4 डेव्हलपर्सची टीम आहे. आणि लेट्स से आपण आपला पार्ट 1 कंप्लीट केला पूर्ण टीमने मिळून. पार्ट 1 कंप्लीट केला इथे आणि पार्ट 2 कंप्लीट केला इथे. आणि आता आपल्याला आपल्या प्रोजेक्टमध्ये फ्रंट एंड ऍड करायचंय. तर ते आपण कसं करू शकतो? तर त्यासाठी आपण फ्रंट एंड साठी एक वेगळी ब्रांच क्रिएट करू शकतो. ठीक आहे. आता इथे असं अजिबात नाहीये की आपण आपल्या मेन ब्रांच मध्ये फ्रंट एंड नाही लिहू शकत. आपण लिहू शकतो. पण फ्रंट एंड ब्रांच बनवण्याचा फायदा काय आहे? वेगळी ब्रांच बनवण्याचा फायदा काय आहे? की जे पण एरर्स किंवा प्रॉब्लेम येणार आहेत फ्रंट एंड बनवताना ते फ्रंट एंड ब्रांच मध्ये येणार आहेत, ना की मेन ब्रांच मध्ये. मेन ब्रांचला काहीच अफेक्ट होणार नाहीये फ्रंट एंडच्या एरर किंवा प्रॉब्लेम्समुळे. आणि आपण फक्त फोकस फ्रंट एंड वरच करू शकतो जर आपल्याकडे सेपरेट वर्कस्पेस असेल, सेपरेट ब्रांच असेल, राईट. आपल्याला मेन ब्रांचच्या कोडची चिंता करायची गरज नाहीये. आपण फक्त फ्रंट एंड वरच फोकस करू शकतो. ओके. तो नक्कीच आता गेट ब्रांचेस बद्दल समजला असेल. आता काय करू आपण गेट ब्रांचेसच्या बेसिक कमांड्स बघू. ओके. तर त्यासाठी आपण कंट्रोल जे नी टर्मिनल ओपन करू. सगळ्यात पहिली कमांड आहे गेट ब्रांच यूज टू चेक ब्रांच. त्याच्यामुळे आपण आता इथे टाईप करू गेट ब्रांच. आपण बघू शकतो आपल्याकडे फक्त मेन ब्रांच आहे. आता मेन ब्रांच म्हणजे आपली ही वाली मेन ब्रांच. ओके. नेक्स्ट कमांड बघू गेट चेकआउट मायनस बी यूज टू क्रिएट न्यू ब्रांच. ओके. सो आता आपण काय करू, ही जी फ्रंट एंड ब्रांच होती ती ब्रांच क्रिएट करून घेऊ. त्यासाठी आपल्याला टाईप करावं लागेल गेट चेकआउट मायनस बी आणि फ्रंट एंड. ओके. अगेन इथे मी गेट ब्रांच कमांड रन केली तर आपण बघू शकतो आता आपल्याकडे दोन ब्रांचेस आहेत, मेन ब्रांच आणि फ्रंट एंड ब्रांच. आणि आता आपण फ्रंट एंड ब्रांचच्या आतमध्ये आहोत. ओके. इथे एक पॉइंट नोटीस करण्यासारखा आहे की इथे आपल्या कम्प्युटरमध्ये तर फ्रंट एंड ब्रांच क्रिएट झालेली आहे. पण जर आपण गिटहब वरती चेक केलं, एकदा रिफ्रेश पण करून घेऊ. आपण गिटहब वरती चेक केलं तर इथे फक्त मेन ब्रांच आहे. इथे कुठेच फ्रंट एंड ब्रांच अजून क्रिएट झालेलीच नाहीये. ओके. नेक्स्ट कमांड बघू आपण गेट ब्रांच मायनस एम नेम यूज टू रिनेम ब्रांच. जर आपल्याला आपल्या ब्रांचचं नाव रिनेम करायचं असेल तर आपण ही कमांड यूज करू शकतो गेट ब्रांच मायनस एम. लेट्स से एफ आपण कॅपिटल करू यावेळेस फ्रंट एंडचा. तर आपण बघू शकतो की आता आपला एफ जो आहे फ्रंट एंडचा तो कॅपिटल झालाय. ओके. नेक्स्ट कमांड बघू गेट चेकआउट ब्रांच नेम यूज टू गो इन अ डिफरंट ब्रांच. आता आपण फ्रंट एंड ब्रांच मध्ये आहोत. लेट्स से आपल्याला मेन ब्रांच मध्ये जायचंय. तर ते आपण कसं करणार? त्यासाठी आपल्याला टाईप करावं लागेल गेट चेक आउट ब्रांच नेम. मेन ब्रांच मध्ये द्यायचं आहे तर मेन. तर आता बघू शकतो आपण आपल्या मेन ब्रांच मध्ये आलेलो आहोत. ओके. नेक्स्ट कमांड आहे गेट ब्रांच मायनस डी ब्रांच नेम यूज टू डिलीट ब्रांच. जर आपल्याला ब्रांच डिलीट करायची असेल तर आपण ही कमांड यूज करू शकतो. पण डिलीट करण्यासाठी ठीक आहे आपल्याला काय करावं लागेल, आधी आपण एक नवीन ब्रांच क्रिएट करू आणि त्या ब्रांचला डिलीट करू. ठीक आहे. टेस्ट नावाची आपण एक ब्रांच क्रिएट करणार आहोत. आपण बघू शकतो 3 ब्रांचेस आहेत आपल्याकडे आणि ही टेस्ट नावाची ब्रांच आता आपण डिलीट करू. पण टेस्ट नावाची ब्रांच जर आपल्याला डिलीट करायची असेल आधी आपल्याला आपल्या मेन ब्रांच मध्ये स्विच व्हावं लागेल आणि मग आपण त्या ब्रांचला डिलीट करू शकतो. ओके. सो गेट ब्रांच मायनस डी आणि टेस्टला डिलीट करायचं आहे म्हणून टेस्ट. तर ही ब्रांच झाली डिलीट. ओके. सो बघू शकतो आपण आता आपल्याकडे दोनच ब्रांचेस आहेत. ठीक आहे. आपली मेन ब्रांच आणि फ्रंट एंड ब्रांच. ओके. टर्मिनल क्लोज करू कंट्रोल जे. नाउ लेट्स सी
हाऊ ब्रांचेस वर्क ऑन रिअल प्रोजेक्ट. आता रिअल प्रोजेक्टमध्ये ब्रांचेस कसं काम करतात ते आपण बघणार आहोत. ओके. तर त्यासाठी काय करू, लेट्स से आपलं जे हे मेन ब्रांचचं वर्क होतं ना, ते आधी आपण मेन ब्रांचचा कोड कंप्लीट करू शकतो. ठीक आहे. सिंपल कोडच ठेवणार आहोत आपण. लेट्स से मेन ब्रांचवरती मला एक बटन क्रिएट करायचं होतं. ठीक आहे. सबमिट बटन. अगेन कंट्रोल जे. आणि हे जे सगळे चेंजेस आहेत ते मी करतो ऍड. कमिट पण करून घेऊयात. मेसेज देऊ शकतो ऍडेड चेंजेस. ओके. आणि जे सगळे हा जो कोड आहे, चेंजेस आहेत ते आपण पुश पण करून घेऊ. ओके. आपण आपल्या गिटहब वरती आता चेक करू एकदा रिफ्रेश. आणि जर आता आपण index.html मध्ये चेक केलं तर बटन सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे. ओके. ओके. तर हे तर काम केलं आपण आपल्या मेन ब्रांचवरती. आता आपण फ्रंट एंडचं काम करू. फ्रंट एंडचं काम करण्यासाठी आपल्याला फ्रंट एंड ब्रांचमध्ये स्विच करावं लागेल. ओके. सो फ्रंट एंड गेट चेकआउट फ्रंट एंड ब्रांच मध्ये आलेलो आहोत आपण. लेट्स से इथे आपल्याला एक style.css क्रिएट करायचे आहे. ठीक आहे. सो करून घेऊया. सिंपल CSS ऍड करू इथे. बॅकग्राऊंड कलर ब्लॅक. ओके. अगेन हे सगळे चेंजेस आपण ऍड करून घेऊयात. गेट ऍड एव्हरीथिंग. कमिट पण करून घेऊयात. मेसेज देऊ ऍडेड स्टाईल. पण जर आता आपण पुश करण्याचा प्रयत्न केला, गेट पुश, तर आपण बघू शकतो इथे एक एरर आला. ठीक आहे. सो बेसिकली हा एरर इथे का आलेला आहे, कारण इथे गिटला माहितीच नाहीये की फ्रंट एंड ब्रांचचा कोड कुठे पुश करायचा आहे. मगाशी आपण बघितलं होतं की इथे गिटहब मध्ये परत एकदा रिफ्रेश पण करू आपण. मगाशी आपण बघितलं होतं की इथे गिटहब वरती फक्त मेन ब्रांच क्रिएट झालेली आहे. फ्रंट एंड ब्रांच इथे क्रिएटच झालेली नाहीये. तर गिटला कसं समजणार की फ्रंट एंड ब्रांचचा कोड कुठे पुश करायचा आहे? फ्रंट एंड ब्रांचचा कोड आपल्याला मेन ब्रांच मध्ये पुश करून जमणार आहे का? नाही. मग असंच जर करायचं होतं तर आपण वेगळी ब्रांच क्रिएटच का केली? फ्रंट एंड ब्रांच क्रिएटच का केली? आपण बघू शकतो जेव्हा आपण मेन ब्रांच वरून कोड पुश करत होतो तेव्हा तो पुश होत होता. का पुश होत होता? कारण इथे गिटहब मध्ये मेन ब्रांच आहे. गिटहबला मेन ब्रांच माहितीये. पण गिटहबला फ्रंट एंड ब्रांच माहितीच नाहीये. तर गिट कसं पुश करणार त्या कोडला, राईट? सो त्यासाठी आपल्याला अपस्ट्रीम सेट करावे लागते, जे की आपण या कमांडने सेट करूयात. आणि आता जर आपण गिटहब वरती चेक केलं तर आपण इथे बघू शकतो एक पुल रिक्वेस्ट आलेली आहे, ज्याच्याबद्दल आपण पुढे बघणारच आहोत. आणि इथे एकदा रिफ्रेश करावं लागेल. इथे आपण बघू शकतो की आता फ्रंट एंड ब्रांच क्रिएट झालेली आहे आणि इथे सक्सेसफुली style.css ला पण आपण बघू शकतो. ओके. मेन पेज वरती जाऊयात. ओके. ओके. हा टर्मिनल करू क्लोज. ओके. आता आपण इथे असं अज्युम करू की आपला जो मेन ब्रांचचा कोड आहे तो पण कंप्लीट झालेला आहे आणि फ्रंट एंड ब्रांचचा जो कोड आहे तो पण कंप्लीट झालेला आहे. आणि आता आपल्याला या दोन्ही ब्रांचेसला मर्ज करायचं आहे, म्हणजेच कंबाईन करायचं आहे. म्हणजे नक्की काय करायचंय, म्हणजे आपली जी ही मेन ब्रांच आहे त्या मेन ब्रांच मध्ये आपल्याला style.css ला पण ऍड करायचं आहे, मर्ज करायचं आहे. हे आपण कसं करणार? तर ते आपण दोन पद्धतीने करू शकतो. टू वेज असतात त्याच्यासाठी. पहिलं आहे पुल रिक्वेस्ट आणि दुसरं आहे गेट मर्ज कमांड. ओके. तर सगळ्यात आधी आपण पुल रिक्वेस्ट बघणार आहोत. ओके. पुल रिक्वेस्ट PR is a way to ask for changes to be added, merged into another branch on GitHub. ठीक आहे. सो पुल रिक्वेस्टच्या मदतीने आपण या दोन्ही ब्रांचेस मर्ज करू शकतो. ठीक आहे. तर इथे बघू शकतो आपण पुल रिक्वेस्ट आलेली आहे. तर ही पुल रिक्वेस्टला आपण ऍक्सेप्ट करू. क्रिएट अ पुल रिक्वेस्ट. ठीक आहे. इथे डिस्क्रिप्शन वगैरे लिहू शकतो आपण. इथे चेक करणार की कोणते कॉन्ट्रॅक्ट वगैरे आहे का नाही. ओके. सक्सेसफुली आपण इथे करू शकतो आता मर्ज. आणि आता आपण इथे बघू शकतो की सक्सेसफुली आपल्या दोन्ही ब्रांचेस मर्ज झालेल्या आहेत. ओके. आता आपण चेक केलं, मेन ब्रांच मध्ये चेक केलं तर आपण इथे बघू शकतो की style.css आपल्या मेन ब्रांच मध्ये
आलेली आहे. ओके. आता आपण काय करू, आपल्या मेन ब्रांच मध्ये जाऊ एकदा. गेट चेकआउट मेन. ओके. तर जसं आपण मेन ब्रांचमध्ये गेलो, तसं आपण बघू शकतो, की इथे style.css वरती क्रॉस आला. म्हणजे इथे जो आपल्या कॉम्प्युटरच्या मेन ब्रांचमध्ये style.css अजून आलेलीच नाहीये. GitHubच्या मेन ब्रांचवरती style.css अपलोड झालेली आहे, पुश झालेली आहे. पण आपल्या कॉम्प्युटरच्या मेन ब्रांचवरती ती अजून आलेलीच नाहीये. आपण इथे ls कमांड यूज करून पण चेक करू शकतो, की इथे कुठे style.css नाहीच आहे, आलेली नाहीच आहे. तर style.css आणण्यासाठी आपल्याला git pull कमांडचा यूज करावा लागेल. ओके, git pull. बेसिकली git pull कमांड काय करते? git pull कमांड जे पण चेंजेस आपल्या GitHub वरती झालेले असतात, ते चेंजेस आपल्या कॉम्प्युटरमध्ये खेचून आणते, पुल करते. ओके. तर आता आपण बघू शकतो की style.css आलेली आहे आणि आपण परत एकदा ls केलं तर आपण आता बघू शकतो की style.css आपल्या मेन ब्रांच मध्ये आलेली आहे. ओके. ठीक आहे. तर आता आपण इथे एक काम करू. आपण आपल्या फ्रंट एंड ब्रांच मध्ये परत एकदा जाऊ. ओके. आणि लेट्स से आपल्याला काही अजून चेंजेस करायचे आहेत आपल्या फ्रंट एंड ब्रांचमध्ये. ठीक आहे. तर लेट्स से इथे style.css मध्येच मी एखादा कलर ऍड करतो, सिंपल. ओके. या सगळ्या चेंजेसला आपण करूयात ऍड. कमेंट पण करून घेऊया, ऍडेड स्टाईल. ठीक आहे. आणि पुश पण करूया. सक्सेसफुली पुश झालेला आहे आणि आपण आपल्या गिटहब वरती गेलो, एकदा रिफ्रेश केलं, तर आता आपण बघू शकतो कुठेही इथे पीआर रिक्वेस्ट म्हणजे पुल रिक्वेस्ट आलेलीच नाहीये. ठीक आहे. style.css ला आपण चेक करू शकतो. इथे style.css पण अपडेट झालेली नाहीये. मगाशी जेव्हा आपण फ्रंट एंड ब्रांच वरून कोड पुश केला होता, तेव्हा पीआर रिक्वेस्ट, पुल रिक्वेस्ट आली होती आणि पुल रिक्वेस्टच्या मदतीने आपण आपल्या कोडला मर्ज केलं होतं. पण यावेळेस पुल रिक्वेस्ट का आलेली नाहीये? यावेळेस पुल रिक्वेस्ट आलेली नाही कारण आपल्या ज्या दोन्ही ब्रांचेस आहेत त्या ऑलरेडी मर्ज झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आता आपल्याला काय करावं लागेल? आता आपल्याला स्वतःहून पुल रिक्वेस्ट क्रिएट करावी लागेल. ओके. सो आपण पुल रिक्वेस्ट क्रिएट करू. इथे बेस आपल्याला मेन ठेवायचा आहे कारण आपल्याला मेन ब्रांच मध्ये मर्ज करायचं आहे आणि कम्पेअर करणार आहोत आपण फ्रंट एंड ब्रांच सोबत. तर इथे बघू शकतो एबल टू मर्ज कारण आपण फ्रंट एंड ब्रांच मध्ये आता चेंजेस केलेले. ओके. क्रिएट पुल रिक्वेस्ट. तर बघू शकतो इथे गिटहब चेक करेल. ओके. आणि आता आपण कन्फर्म करू. सो बेसिकली नेहमी पुल रिक्वेस्ट येत नाही, आपल्याला स्वतःहून क्रिएट पण करावे लागते. ओके. आता इथे मर्ज झालेला आहे आणि आता जर आपण style.css चेक केली तर बघू शकतो आपला जो कोड आहे तो सक्सेसफुली इथे आलेला आहे. ओके. आपण इथे आपल्या याच्यावरती जाऊ, परत एकदा मेन ब्रांच मध्ये जाऊ. गेट चेकआउट मेन. इथे बघू शकतो की मेन ब्रांच मध्ये हा कोड आलेलाच नाहीये, म्हणून परत एकदा आपल्याला गेट पुल कमांड यूज करावी लागेल. ओके. गेट पुश पण काही तसं अप टू डेटच असणार आहे. ओके. ओके. सो हा तर झाला पहिला वे. ओके. हेच सेम काम आपण अजून एका पद्धतीने करू शकतो आणि ते आहे गिट मर्ज कमांडच्या मदतीने. ओके. यूज टू मर्ज टू ब्रांचेस, मेन अँड ऑदर. ओके. सो आता आपण काय करू? आता आपण एक न्यू ब्रांच क्रिएट करू. गेट चेकआउट -b बॅकएंड. ओके. आता आपण एक बॅकएंड नावाची ब्रांच क्रिएट करणार आहोत आणि लेट्स से त्या बॅकएंड मध्ये आपण एक बॅकएंड डॉट टेक्स्टी बनवली. ओके. ऍडेड बॅकएंड असा एक मेसेज देऊ शकतो आपण. ओके. वाटलंच तर रीडमी डॉट एमडी मध्ये पण काही लिहू. दिस इज readme डॉट एमडी. ओके. ओके. आणि आता काय करू? हा जो कोड आहे तो ऍड करून घेऊ आधी. ऍड एव्हरीथिंग. कमेंट पण करू शकतो आपण. ऍडेड बॅकएंड असा मेसेज देऊ यावेळेस.
ओके. पुश करू. आपल्याला ही कमांड आधी टाकावी लागेल. का टाकावी लागणार आहे ते आपण मगाशीच बघितलेलं आहे. ओके. तर इथे आपण बघू शकतो सक्सेसफुली बॅकएंड बॅकएंडचा जो कोड आहे तो आपण पुश केलेला आहे. इथे पुल रिक्वेस्ट पण आलेली आहे. पण आता आपण पुल रिक्वेस्ट यूज करणार नाहीये मर्ज करण्यासाठी. आपण यूज करणार आहोत मर्ज कमांड. ओके. बघू शकतो बॅकएंड पण इथे आलेलं. बॅकएंडची ब्रांच पण इथे क्रिएट झालेली आहे. ओके. सो मर्ज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला यूज करावं लागेल गेट. पण त्यासाठी आधी आपल्याला आपल्या मेन ब्रांचमध्ये स्विच करावं लागेल, राईट? गेट चेकआउट मेन. ओके. इथे गेट मर्ज आणि बॅकएंड. ओके. तर आता बघू शकतो सक्सेसफुली बॅकएंड डॉट टीएक्सटी पण आलेली आहे आणि रीडमी डॉट एमडी पण आलेली आहे. ओके. हा कोड करूयात आपण पुश, कारण आपण कम्प्युटरमध्ये मर्ज केलं होतं. तो गिटहब वरती पुश करण्यासाठी आपल्याला गेट पुश कमांड यूज करावी लागेल. ओके. सो सक्सेसफुली आता नक्कीच आपला कोड पुश झालेला असणार आणि बॅकएंड ब्रांच पण मर्ज झालेली असेल. तर आपण बघू शकतो आपल्या मेन ब्रांचमध्ये इथे बॅकएंड डॉट टी पण सक्सेसफुली आलेली आहे आणि आपली रीडमी डॉट एमडी मध्ये पण मेसेज आलेला आहे. ओके. नेक्स्ट बघू आता आपण. ओके. नोट, पुल रिक्वेस्ट अँड पुल कमांड आर डिफरंट थिंग्स इन गेट. म्हणजे पुल रिक्वेस्ट आणि पुल कमांड या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. पुल रिक्वेस्ट आपण कधी यूज करतो? जेव्हा आपल्याला ब्रांचेस मर्ज करायच्या असतात तेव्हा आपण पुल रिक्वेस्टच्या मदतीने ब्रांचेसला मर्ज करतो. आणि पुल कमांड आपण कधी करतो? जेव्हा आपल्याला कधी यूज करतो आपण पुल कमांड? जेव्हा आपल्याला गिटहब वरून आपल्या कम्प्युटरमध्ये चेंजेस आणायचे असतात ना, तेव्हा आपण पुल कमांड यूज करतो. ओके. सो हा डिफरन्स होता या पुल रिक्वेस्ट आणि पुल कमांड मध्ये. ओके. सो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये.